संगम एक्सप्रेस रेल्वे ट्रॅकवर खूप वेगामध्ये चालत जात होते. सर्व पॅसेंजर्स आरामात प्रवास करत होते. रागिणी पण आपल्या छोट्या बहिणीसोबत श्रेयासोबत दिल्ली ते मेरठ येत होती. त्यांच्या समोरच एक व्यक्ती बसलेला होता. खूप वेळेपासून सिगरेट पीत होता, ज्यामुळे रागिणी आणि बाकीच्या पॅसेंजर्सना पण त्रास होत होता. ओ हॅलो, जर तुम्हाला सिगरेट प्यायची असेल तर जरा साईडमध्ये जाऊन प्या. आम्हा सर्वांना इथे प्रॉब्लेम होत आहे. ठीक आहे जातोय मी, पण एखाद्या मुलीसारखं थोड्याशा धुव्यामुळे घाबरणं चांगली गोष्ट नाहीये. असं म्हणताच तो उठला आणि दरवाजाजवळ उभा राहून सिगरेट प्यायला लागला. ट्रेनच्या वरती एक चेटकीण आपल्या 4 हातापायांवर चालत होती. चेहऱ्यावर एक भयानक हास्य होतं. हा आवाज तिच्या चालण्यामुळे होत होता. एवढा आवाज का येतोय? असं वाटतंय की ट्रेनवरती कोणी हत्ती चालत आहे. तो माणूस अजूनही दरवाजाजवळ उभा राहून सिगरेट ओढत होता. चेटकीनने वरूनच आपला हात खाली ओढला आणि त्याची मान पकडून त्याला ट्रेनच्या वरती खेचलं. तो व्यक्ती त्या चेटकिणीला पाहून तर घाबरलेला होता आणि सोबतच त्याला ट्रेनच्या छतावर पण भीती वाटत होती. भयावह अंदाजानं हसताना तिने त्या व्यक्तीला चालत्या ट्रेनवरून खाली ढकललं. त्या व्यक्तीचा आवाज आणि त्या चेटकणीचं भयानक हसणं ऐकून सगळे पॅसेंजर्स घाबरले आणि एकदम चुपचाप होऊन त्या दरवाजाकडे बघू लागले. तेव्हा ती चेटकीन अचानकपणे ट्रेनच्या आतमध्ये आली. तिला बघून सर्वांचा आरडाओरड झाला. चेटकिणीने खूप साऱ्या पॅसेंजरवर हल्ला केला होता. कोणाची मान तोडली होती तर कोणाचा हात तुटला होता आणि काहींचे डोळे. अशा प्रकारे ट्रेनमध्ये अफरातफरी व्हायला लागली. लोक इकडे तिकडे पळायला लागले. रागिणी श्रेयाचा हात पकडून ती मागच्या दिशेने पळू लागली तेव्हा चेटकिणीने श्रेयाचा हात पकडून तिला आपल्याकडे खेचलं. नाही. रागिणीने आपल्या जीवाचा विचार न करता चेटकिणी जवळ गेली आणि म्हणाली, ती छोटी मुलगी आहे, हिला कुठे घेऊन चाललाय? वाटल्यास माझा जीव घे, पण हिला सोडून दे. हे ऐकून चेटकिणीने पण रागिणीची मान पकडली आणि तिला आपल्या जवळ खेचून तिला म्हणाली, तुला तुझ्या बॉयफ्रेंडला इथे ट्रेन मध्ये घेऊन यावं लागेल. ज्या दिवशी तू त्याला इथे घेऊन येशील ना, त्याच दिवशी मी तुझ्या बहिणीला तुझ्याकडे परत येईल. हे म्हणताच तिने रागिणीला धक्का दिला आणि श्रेयाला घेऊन ती फरार झाली. श्रेया! रागिणी आवाज देत राहिली. तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहत होते. माहित नाही ती श्रेयाला पुन्हा भेटेल किंवा नाही. ट्रेन जेव्हा पुढच्या स्टेशनवर थांबली तेव्हा सगळे पॅसेंजर्स जोराजोरात ट्रेनमधून निघून सैरावैरासारखे पळू लागले. ट्रेन त्या स्टेशनवर खाली झाली. रागिणी सुद्धा घाबरून आपल्या घरी पोहोचली. एकीकडे रोहित होता, ज्याच्यावरती प्रेम करत होती, आणि दुसरीकडे तिची छोटी बहीण. तिच्याशिवाय रागिणीचं कोणीच नव्हतं. मला ते डान्स ऐकावं लागेल. त्याच वेळेस मी श्रेयाला परत घेऊन येऊ शकते. आणि ते डायन, तिचं रोहितकडे काय काम आहे? या मागचं कारण पण त्यावेळेसच समजेल. हा विचार करून तिने ती गोष्ट रोहितला न सांगण्याचा एक निर्णय घेतला. हेच तिला ठीक वाटलं. आणि 2 दिवसानंतर जेव्हा ती त्याला भेटली तेव्हा ती म्हणाली, रोहित, माझी फ्रेंड निशा दिल्लीवरून एका टूरला जातीये. मी विचार करत होते की आपण दोघे पण जाऊयात ना. हे तर खूप चांगली गोष्ट आहे. मला पण खूप दिवस झाले मी बाहेर फिरायला नाही गेलो. ठीक आहे, तर पक्का जाऊयात. ठीक आहे, पण आपण तुझ्या कारने नको जायला. आपण इथून दिल्ली ट्रेन मधून जाऊयात आणि तेथून निशा सोबत टुरिस्ट बस मध्ये. रोहितने याला मान्यता दिली आणि नंतर दुसऱ्या रात्री दोघंही दिल्लीकडे जाण्यासाठी रवाना झाले. जेव्हा समोर संगम एक्सप्रेस येऊन थांबली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला होता. दोघेही ट्रेनमध्ये चढले. ट्रेनमध्ये पाऊल ठेवताच ट्रेन चालायला लागली आणि तिने गती पकडली. रोहितने नोटीस केलं की ट्रेनमध्ये बसलेले सर्व पॅसेंजर्स एकदम चुपचाप बसलेले होते. या सगळ्या लोकांना अखेर झालं काय आहे? कोणीच एकमेकांसोबत बोलत नाहीये. ही गोष्ट पण रागिणीला पण अजीब वाटत होती. आता दोघं बसण्यासाठी सीट बघतच होते तेव्हा आणि
एक पॅसेंजर जोराजोरात हसायला लागला. रोहित आणि रागिणीने त्याच्याकडे बघितलं तर ते एकदम घाबरले. त्याचे डोळे पूर्णपणे लाल लाल झालेले होते आणि चेहरा पूर्ण निळा पडलेला होता. आजचा प्रवास तुझ्यासाठी शेवटचा प्रवास असणार आहे. त्याची ही गोष्ट ऐकून आणि त्याचं रूप बघून दोघंही ओरडायला लागली. एकानंतर एक ट्रेनमध्ये बसलेले सर्व पॅसेंजर्स जोरजोराने हसायला लागले. या प्रकारे हसायला लागले की काही कळतच नव्हतं. आजचा प्रवास तुझा शेवटचा प्रवास आहे रोहित. आजचा प्रवास तुझा शेवटचा प्रवास आहे रोहित. ही एकच गोष्ट ते पुन्हा पुन्हा बोलत होते. त्या सर्वांना घाबरून रोहित रागिणीचा हात पकडून मागे जायला लागला. पण ते सर्व लोक सीटवर बसून तेच तेच बोलत होते आणि म्हणत होते. तेव्हा एक जोराचा आवाज आला आणि सर्व शांत झाले. ट्रेनमध्ये एक सन्नाटा पसरला. चेटकिन छतावरून चालत चालत हसत होती. पुढच्या क्षणाला ती दरवाजातून आतमध्ये आली. जिला बघताच रोहित ओरडायला लागला. चेटकिनीने आपले पाय जमीनवर ठेवले नव्हते. ती तर छताच्या वरतूनच 4 हातापायांच्या सहाय्याने एका सरड्याप्रमाणे रेंगत रेंगत रोहितच्या दिशेने चालत होती. रोहित जवळ पोहोचताच ती छतावरून जमिनीवर आली आणि त्याचं मुंडकं पकडलं. मी तुमच्या सांगण्यावरून ह्याला इथे घेऊन आले. आता तुम्ही मला माझ्या बहिणीला माझ्याकडे सोपवा. पुढच्या स्टेशनवरती टीटी रूमच्या बाहेर तुला तुझी बहीण आहे तशी सुरक्षित भेटेल. हे म्हणताच रोहितची मान आणखी जोरानं पकडायला लागली आणि तो पुन्हा ओरडायला लागला. ट्रेनमध्ये बसलेले बाकी सर्व पॅसेंजर्स जोरजोरात हसायला लागले. अशा प्रकारे हसत होते की जसं काही एक प्रकारचा जादूटोणा झाला. पण ह्या रोहितची चूक काय आहे? तुला याला का मारायचं आहे? हा मुलगा 1 नंबरचा दगाबाज आहे. याने माझ्या सोबत पण प्रेमाचं नाटक केलं होतं, जसं की आता तो तुझ्या सोबत करतोय. आणि माझ्या घरच्यांना याच्या सगळ्या खऱ्या गोष्टी माहित होत्या म्हणून ते आमच्या लग्नाला तयार नव्हते. आणि ह्यानी मला सांगितलं की आपल्याला पळून जाऊन लग्न करायला पाहिजे. याच्या सांगण्यामुळे मी माझ्या घरातले सगळे दागिने आणि खूप सगळे पैसे चोरले आणि परत याच्या सोबत पळून जाण्यासाठी याच ट्रेन मधून निघाले. आणि रात्रीच्या वेळी याने संधी बघून मला या ट्रेन मधून धक्का दिला आणि माझे सगळे दागिने सगळे पैसे घेऊन आजपर्यंत तो त्याची जिंदगी ऐशोआरामात जगतोय. काय एवढा मोठा दगा? रागिणी हे सर्व ऐकून हैराण झाली. ज्या रोहितवरती एवढं प्रेम करत होती त्याच्याबद्दल हे सर्व ऐकून तिच्यासाठी खूप शॉकिंग गोष्ट होती. एवढं म्हणताच चेटकिनीने रोहितला जमिनीवर पटकलं आणि नंतर त्याचा पाय पकडून त्याला घसीटून दरवाजापर्यंत न्यायला लागली. जेव्हा ती ट्रेन एका पुलाच्या वरतून जात होती त्या पुलाच्या दोन्ही बाजूला खाई होती. चेटकिनीने रोहितला उभं केलं आणि त्याला घेऊन खाईत उडी मारली. रोहितचा आवाज आता 4ही दिशांनी फिरत होता आणि नंतर सगळं शांत झालं. ट्रेनमध्ये बसलेले सर्व पॅसेंजर्स चेटकिणीचा असर खतम झालेला होता आणि सर्व नॉर्मल झालेले होते. रागिणीच्या डोळ्यासमोर जे काही झालेलं होतं ते खूप भयानक होतं. तरीही तिने स्वतःला सांभाळलं. पुढच्या स्टेशनवर जेव्हा ट्रेन थांबली तर तेव्हा तिला टीटी रूमच्या बाहेर श्रेया तिला योग्य अवस्थेत आढळली. रागिणी पळूनच तिच्या जवळ गेली आणि आपल्या घरी घेऊन आली.